15 ऑगस्टची पहाट होती. रात्रभर पडलेल्या हलक्या पावसामुळे गावाच्या रस्त्यावर मातीचा सुगंध दरवळत होता. आकाशात ढगांची गर्दी होती, पण पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या ढगांच्या कडा सोन्यासारख्या चमकत होत्या. गावाच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या अंगणात मात्र सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती. शाळेच्या भिंतीवर तिरंगी पताका लावल्या होत्या. प्रवेशद्वारावर फुलांची सुंदर कमान उभारली होती. अंगण झाडून स्वच्छ करण्यात आले होते आणि मधोमध उंच खांबावर तिरंगा अभिमानाने फडकण्यासाठी सज्ज होता. त्या गावात नुकताच शिक्षक म्हणून आलेला नचिकेत सकाळी 10:30 वाजताच शाळेत पोहोचला. त्याच्या हातात काही कागद होते. आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, भाषणे आणि शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ, सगळं त्याने व्यवस्थित आखलं होतं. पण या सगळ्या तयारीत एक गोष्ट त्याला सतत जाणवत होती. शाळेच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध माणूस शांतपणे बसला होता. पांढरा कुर्ता, साधी पायजामा, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात एक जुनी काठी. त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात विलक्षण तेज होतं. नचिकेतने त्यांना पाहिलं आणि जवळ जाऊन विचारलं, काका, तुम्ही एवढ्या सकाळी इथे? वृद्ध हसले. आज 15 ऑगस्ट आहे ना बाळा, मग या दिवशी शाळेत येण्यापेक्षा मोठं काम माझ्यासाठी दुसरं कोणतं? तुम्ही दरवर्षी येता का? स्वातंत्र्याचा दिवस दरवर्षी येतो आणि माझं स्वातंत्र्याशी नातंही दरवर्षी नव्याने जागं होतं. नचिकेतला त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजला नाही. तुमचं नाव? वृद्धाने हळूच उत्तर दिलं, वसंतराव देशमुख. तेवढ्यात विद्यार्थ्यांची गर्दी जमू लागली. मुलांच्या हातात छोटे तिरंगे होते. काही मुली लेझिम घेऊन उभ्या होत्या. कुणी गांधीजींच्या वेशात होतं, तर कुणी भगतसिंगच्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नचिकेतने विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, मुलांनो, आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो? सगळ्यांनी एक सुरात उत्तर दिलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून. स्वातंत्र्य म्हणजे काय? क्षणभर शांतता पसरली. एक मुलगा म्हणाला, परदेशी लोक आपल्या देशावर राज्य करत नाहीत म्हणजे स्वातंत्र्य. दुसरी मुलगी म्हणाली, आपल्याला हवं ते बोलता येतं म्हणून स्वातंत्र्य. नचिकेत हसला. ही उत्तरं बरोबर आहेत, पण स्वातंत्र्याचा अर्थ यापेक्षा खूप मोठा आहे. मागे बसलेले वसंतराव हे सगळं नीट ऐकत होते. ध्वजारोहणाची वेळ झाली. नचिकेतने वसंतरावांकडे पाहिलं. काका, तुम्ही ध्वजारोहण कराल का? वसंतराव काही क्षण शांत राहिले. त्यांनी थरथरत्या हाताने काठी बाजूला ठेवली आणि हळूहळू उभे राहिले. तिरंग्याजवळ पोहोचल्यावर त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. दोऱ्याला हात लावताना त्यांचा हात थरथरत होता. ध्वज वर गेला आणि क्षणभरात तिरंगा वाऱ्यावर डौलाने फडकू लागला. जनगण मन राष्ट्रगीत सुरू झालं. सगळे ताठ उभे राहिले. वसंतराव मात्र तिरंग्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू अलगद गालावर आले. राष्ट्रगीत संपल्यावर नचिकेतने वसंतरावांना व्यासपीठावर आणलं. आज तुम्ही मुलांना काही सांगाल का? वसंतरावांनी समोर पाहिलं. काय सांगू? स्वातंत्र्याबद्दल. वसंतराव काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, स्वातंत्र्याची किंमत ज्यांनी पाहिली आहे त्यांना त्याची गोष्ट सांगावी लागत नाही, पण ज्यांनी गुलामी पाहिलेली नाही त्यांना ती गोष्ट सांगणं गरजेचं आहे. मुलं शांत झाली. तुम्हाला माहिती आहे का? ते पुढे म्हणाले, आज आपण ज्या तिरंग्याला सलाम करतो ना, त्याच्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची वर्ष दिली. कुणी तुरुंगात गेलं, कुणी घरदार सोडलं, कुणी संपत्ती गमावली आणि काहींनी तर आपलं आयुष्यच देशासाठी अर्पण केलं. एक मुलगा हात वर करून म्हणाला, पण तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात होता का? वसंतरावांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. होतो. सगळ्यांच्या डोळ्यात कुतूहल आलं. मग आम्हाला तुमची गोष्ट सांगा. वसंतरावांनी तिरंग्याकडे पाहिलं. गोष्ट माझी नाही रे, त्या काळाची आहे. त्याने क्षणभर डोळे मिटले. मी तेव्हा फक्त 16 वर्षांचा होतो आणि त्यांच्या आवाजाबरोबर शाळेचं अंगण जणू कित्येक दशकं मागे गेलं. आमच्या गावात ब्रिटिश सरकारविरोधात आंदोलन सुरू होतं. माझे वडील गावातील कार्यकर्त्यांना मदत करायचे. घरात नेहमी कुजबूज सुरू असायची. रात्री उशीर काही लोक यायचे. कागदपत्र लपवली जायची. संदेश पोहोचवले जायचे.
एक दिवस माझ्या वडिलांना अटक झाली. मुलं स्तब्ध झाली. आई रडत होती. घरात अन्न नव्हतं, पण तिने मला एकच सांगितलं, देशासाठी तुझ्या वडिलांनी तुरुंगवास पत्करला आहे. त्यांच्या त्यागाला कमीपणा आणू नकोस. वसंतरावांचा आवाज थरथरला. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं, देश म्हणजे फक्त जमीन नाही. देश म्हणजे आपली माणसं, आपली माती, आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य. तेवढ्यात शाळेच्या बाहेरून ढोल ताशांचा आवाज ऐकू आला. पण मुलांना आता त्या आवाजाचं भान नव्हतं. ते वसंतरावांच्या प्रत्येक शब्दाकडे कान देऊन बसले होते. वसंतराव म्हणाले, पण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस अजून बाकी होता. नचिकेतने विचारलं. 15 ऑगस्ट 1947. वसंतराव हसले. हो, तोच दिवस. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं, आता आपल्या देशाचा सूर्य खऱ्या अर्थाने उगवला. क्षणभर शांतता पसरली. मग वसंतराव म्हणाले, पण त्या दिवशी आम्ही एक शपथ घेतली होती. कसली? एका मुलीने विचारलं. वसंतरावांनी तिरंग्याकडे पाहत उत्तर दिलं, ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचं स्वातंत्र्य आपण कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आणि थांबले. नचिकेतला जाणवलं, ही कथा अजून संपलेली नव्हती, कारण वसंतरावांच्या डोळ्यात अजूनही काहीतरी दडलेलं होतं. आणि त्या दिवशीच्या शपथेचा खरा अर्थ पुढच्या काही तासात त्या मुलांना समजणार होता. वसंतराव काही क्षण शांत उभे राहिले. शाळेच्या अंगणात वारा वाहत होता. तिरंगा फडफडत होता आणि त्यांच्या सावलीत बसलेली मुलं त्यांच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते. 1947 साली देश स्वतंत्र झाला. वसंतराव म्हणाले, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्यासमोर एक मोठं काम उभं होतं, देश घडवण्याचं. देश घडवणं म्हणजे युद्ध करणं का? एका मुलाने विचारलं. वसंतराव हसले. नाही, देश घडवण्यासाठी बंदूक लागत नाही. त्यासाठी प्रामाणिकपणा लागतो, मेहनत लागते, शिक्षण लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी लागते. नचिकेत लक्षपूर्वक ऐकत होता. वसंतराव पुढे म्हणाले, आज तुम्ही शाळेत शिकता, तुम्हाला पुस्तकं मिळतात, तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ शकता, तुमच्याकडे तुमचं भविष्य निवडण्याची संधी आहे. हे सगळं स्वातंत्र्याच्या फळांपैकी एक आहे. पण जर आमचं जात, धर्म, भाषा, श्रीमंती, गरिबी यावरून एकमेकांचा तिरस्कार केला तर आपण स्वातंत्र्याचा अर्थ ठरवून बसू. एका मुलीने विचारलं, मग स्वातंत्र्य टिकवायचं कसं? वसंतरावांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. हा प्रश्नच सर्वात महत्त्वाचा आहे. ते म्हणाले, देशासाठी सैनिक सीमेवर उभे असतो, डॉक्टर रुग्ण वाचवतो, शेतकरी अन्न पिकवतो, शिक्षक ज्ञान देतो, सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवतो, कामगार उद्योग उभा करतो, आई आपल्या मुलाला संस्कार देते, विद्यार्थी मन लावून शिकतो, प्रत्येक जण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, तेव्हा देश मजबूत होतो. नचिकेतच्या मनात एक विचार चमकून गेला. त्याने विद्यार्थ्यांकडे पाहिलं. मुलांनो, आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करूया, माझं भारतासाठी योगदान. प्रत्येकाने रोज देशासाठी एक चांगलं काम करायचं. कसलं काम? मुलांनी उत्साहाने विचारलं. एखाद्या गरजूला मदत करणं, झाड लावणं, पाणी वाचवणं, कचरा न टाकणं, प्रामाणिकपणे अभ्यास करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणं. छोटी गोष्ट असली तरी चालेल. वसंतरावांनी मान हलवली. हीच खरी देशभक्ती आहे. तेवढ्यात शाळेच्या मागच्या बाजूने आवाज आला. सर सर, एक मुलगा धावत आला. काय झालं? शाळेच्या मागच्या खोलीत एक जुनी पेटी सापडली आहे. सगळ्यांची उत्सुकता वाढली. नचिकेत आणि वसंतराव मुलांसोबत त्या खोलीत गेले. धुळीने माखलेल्या कोपऱ्यात एक लोखंडी पेटी पडली होती. पेटीवर गंज चढला होता. वसंतरावांनी ती पाहताच अचानक थांबले. ही पेटी? त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय झालं काका? ही माझ्या वडिलांची पेटी आहे. नचिकेतने काळजीपूर्वक पेटी उघडली. आत जुनी कागदपत्र, काही कृष्णधवल छायाचित्र आणि कापडात गुंडाळलेला एक छोटासा तिरंगा होता. वसंतरावांनी तो तिरंगा हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. हा माझ्या वडिलांनी तुरुंगावातून बाहेर आल्यानंतर मला दिला होता. मुलं स्तब्ध झाली. ते म्हणाले होते, हा झेंडा फक्त कपड्याचा तुकडा समजू नकोस, यामध्ये हजारो लोकांच्या आशा आहेत. वसंतरावांनी तो तिरंगा छातीशी धरला. आज इतक्या वर्षांनी तो पुन्हा माझ्या हातात आला. शाळेच्या अंगणात
परत आल्यावर त्यांनी तो जुना तिरंगा नव्या तिरंग्याच्या शेजारी बांधला. एक जुना तिरंगा, एक नवा तिरंगा, 2 पिढ्या एकच स्वप्न. वसंतरावांनी मुलांकडे पाहिलं. हा जुना तिरंगा माझ्या पिढीने जपला, आता हा देश तुमच्या हातात आहे. एक मुलगा पुढे आला, काका आम्ही देशासाठी काय करू? वसंतरावांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तुम्ही मोठे होऊन मोठी कामं करालच, पण आजपासून एक गोष्ट करा, चांगला माणूस बना. क्षणभर शांतता. मग सगळ्या मुलांनी एकत्र हात वर केला. आम्ही भारताला स्वच्छ, सुंदर, शिक्षित आणि एकसंध ठेवण्याची शपथ घेतो. वसंतरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नचिकेतने त्यांच्याकडे पाहिलं. काका आज तुमची गोष्ट पूर्ण झाली. वसंतराव मंद हसले. नाही रे नचिकेत, आज माझी गोष्ट संपली नाही, आज ती तुमच्यापासून पुढे सुरू झाली. तेवढ्यात आकाशातील ढग बाजूला झाले. सूर्यकिरण थेट तिरंग्यावर पडले. केशरी रंग उजळला, पांढरा रंग शांततेने चमकला, हिरवा रंग मातीच्या हिरवाईसारखा भासला आणि मधोमध असलेलं अशोक चक्र जणू सतत पुढे जाण्याचा संदेश देत होतं. नचिकेतने मुलांना म्हटलं, आज आपण फक्त स्वातंत्र्य दिन साजरा केला नाही, आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला. वसंतरावांनी दूरवर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कदाचित त्यांच्या मनात पुन्हा तोच दिवस उजाडला होता, 15 ऑगस्ट 1947. पण आज त्यांना आणखी एक स्वातंत्र्य दिन मिळाला होता, कारण आज त्यांनी आपल्या डोळ्यासमोर देशाचं भविष्य पाहिलं होतं. त्या दिवशी शाळेच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं गेलं, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, पण ते जपण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या वाक्याखाली मुलांनी एक छोटासा तिरंगा काढला. वर्ष पुढे गेली. वसंतराव एक दिवस या जगातून निघून गेले, पण प्रत्येक 15 ऑगस्टला त्या शाळेच्या अंगणात 2 तिरंगे फडकत राहिले. एक देशाचा आणि दुसरा वसंतरावांनी जपलेला जुना तिरंगा. नवीन पिढी त्या जुन्या तिरंग्याकडे पाहायची आणि एकच गोष्ट आठवायची, देशभक्ती म्हणजे फक्त तिरंग्याला सलाम करणे नाही, तर त्या तिरंग्याखाली प्रत्येक माणसाचा सन्मान राखणे होय. आणि म्हणूनच दरवर्षी 15 ऑगस्टला त्या शाळेच्या अंगणात राष्ट्रगीत सुरू होताच मुलांच्या आवाजात एक वेगळीच ताकद जाणवायची, कारण त्यांच्या मनात एक गोष्ट कायमची रुजली होती, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे आपण या देशाला अधिक सुंदर, अधिक माणुसकीपूर्ण आणि अधिक सक्षम बनवणं. तिरंगा फडकत राहिला, सूर्य उगवत राहिला, पिढ्या बदलत राहिल्या, पण स्वातंत्र्याची ती शपथ कधीच बदलली नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा, त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.